2022ला लॅब टेक्निशियनची जागा निघाली म्हणून पेपरला ॲड आली. त्या पेपरला ॲड आल्यानंतर येथील वर्धा जिल्ह्यातील आणि बाहेरील लोकांनी या ठिकाणी ती ॲड जी आली होती त्याच्या संदर्भामध्ये फॉर्म भरले, परीक्षा दिली, क्वालिफाय झाले आणि त्याच्यानंतर त्यांना प्रोबेशन पिरियडचा ऑर्डर देण्यात आला 2 वर्षाचा. 2 वर्षाचा ऑर्डर दिल्यानंतर परत 1 वर्षाचा कंटिन्यू करण्यात आला आणि त्यानंतर 22 दिवसाचा पुन्हा कंटिन्यू करण्यात आला. पण ऑर्डर देत असताना लॅब टेक्निशियनची जागा होती, पण त्याच्या पुढे ब्रॅकेटमध्ये ऑर्डर देत असताना त्या ऑर्डरच्या याच्यामध्ये त्यांनी लॅब टेक्निशियन ज्युनियर असा उल्लेख केला आणि हा उल्लेख केल्यामुळे ज्युनियरला पेमेंट स्केल कमी आहे आणि लॅब टेक्निशियनला पेमेंट स्केल जास्त आहे. आणि यांचा जुनाईन मुद्दा होता की तुम्ही जर ॲड मध्ये लॅब टेक्निशियन दिलेला आहे, आमची अपॉइंटमेंट लॅब टेक्निशियन म्हणून झालेली आहे आणि ऑर्डर देत असताना लॅब टेक्निशियन ज्युनियरचा ऑर्डर कसा दिला तो आम्हाला बदलून द्यावा आणि लॅब टेक्निशियनची सॅलरी आम्हाला देण्यात यावी. हे ज्यावेळेस यांनी मागणी केली त्यावेळेस या येथील जे अध्यक्ष आहे, सचिव आहे, या सेवाग्राम हॉस्पिटलचं मॅनेजमेंट जे आहे, ज्याला हलकट मॅनेजमेंट म्हणता येईल, याच्या पहिले अनेक लोकांना त्यांचा त्रास झाला आणि 2-3 महिने झाले की या हॉस्पिटलच्या पुढे पेंडॉल असतो, 2 महिने झाले की या हॉस्पिटलच्या पुढे पेंडॉल असतो. ज्या अर्थी या ठिकाणी सेंट्रलची 50% ग्रँट यांना येते, स्टेटची 25% येते आणि असं असताना सुद्धा रुग्णांकडून या ठिकाणी भरमसाठ पैशाची आकारणी होते आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी पिसल्या जाते, त्यांच्यावर अन्याय केला जाते. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी हे 6 लोक आमरण उपोषणाला बसले. 21 तारखेपासून आमरण उपोषणाला बसले. आजची 27 तारीख आहे. 7 दिवस झाले. 7 दिवस झालेले असताना सुद्धा या हरामखोर मॅनेजमेंटच्या लोकांना जाग आला नाही. येथील 2 लोकांची प्रकृती सुद्धा अस्ताव्यस्त झाली, सिरियस झाली आणि हे सगळं पाहून माझ्याकडे यांचा फोन आला की भाऊ तुम्ही लक्ष द्या. आणि मी या ठिकाणी आलो, मॅनेजमेंट सोबत बोलण्याचा प्रयत्न केला, पण मॅनेजमेंट पळ काढूपणा या ठिकाणावरून करते आहे. मी कलेक्टरांना पण फोन केला, या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय पंकजी भोयर यांना सुद्धा फोन केला, सन्माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना फोन केला, पण त्यांच्यासोबत बोलणं होऊ शकलं नाही. ते मीटिंगमध्ये असल्यामुळे थोड्या वेळात ते माझ्यासोबत बोलणार आहे. आणि हे सगळं बोलणं झाल्यानंतर या मॅनेजमेंट सोबत चर्चा करायला या ठिकाणी लेबर असिस्टंट कमिशनर सुद्धा आलेले आहे, ते सुद्धा गेलेले आहे. मिलिंदजी देशपांडे आमचे कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत, ते सुद्धा गेलेले आहे. मिलिंदजी भेंडे आमचे या भागाचे नेते आहेत, ते सुद्धा त्यांच्यासोबत चर्चा करायला गेले आहे. आणि या ठिकाणी उपोषणाला बसणारे जे सहकारी आहे ते सुद्धा 1-2 सहकारी त्यांच्यासोबत चर्चा करायला गेले आहे. या चर्चेतून काय निष्पन्न निघते बघू. पण या ठिकाणी या असणारं मॅनेजमेंट हे अत्यंत क्रूर मॅनेजमेंट आहे. यांच्यासाठी दुसरा शब्द माझ्याकडे नाही. संस्थेचे त्यांनी हे सांगितलं की या ठिकाणी हा स्ट्राईक इलिगल आहे. पहिली गोष्ट तर 5-6 लोकांचा स्ट्राईकच होत नाही. हे उपोषण आहे, हे आंदोलन आहे, हा स्ट्राईक नाही आहे. इथपासून यांची अक्कल चालते आहे. आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी तोडगा निघू शकणार नाही. ऑफिसमध्ये बसून मला तोडगा काढण्याचा अधिकार नाही आहे. आमच्या संस्थेचे अध्यक्ष हे याच्यावर तोडगा काढतील म्हणून ते अध्यक्षासोबत चर्चा करायला गेले. आमचे सहकारी पण त्यांच्यासोबत चर्चा करायला गेले. आता चर्चेतून काय तोडगा निघतो याच्याकडे माझं लक्ष आहे. असं आहे की जर तोडगा निघाला तर उपोषणाला बसायचा विषयच नाही आहे. पण जर का तोडगा निघाला नाही तर मग त्या बाबतीत विचार केला जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.